बैतूल स्टॉपच्या टिंबर डेपो रोडनं आपण पुढे गेलो. हा वळण रस्ता घेतला की दर शनिवारी जात असतो आम्ही. एक गाव लागते, त्या गावचं नाव आहे वडोरा. फॉरेस्ट डेपो रोड आहे सध्या. फॉरेस्ट डेपोच्या थोडं पुढे गेलं 2 किलोमीटर की वडोरा नावाचं गाव लागते. त्या गावाच्या थोडंसं पुढे गेलं की बेलखेडा नावाच्या गावाची पाटी दिसते आणि तिथून थोडंसं समोर गेलं की आनंदी मठाचा हा सुंदर परिसर चालू होतो. जय श्री राम। मंदिर के बारे में यही कहना है कि यहाँ की मंदिर की आस्था जो है बहुत पुरानी आस्था और एक साथ में जुड़ी हुई है। बहुत सारे लोग यहाँ पर अपने कार्य में सफलता के लिए आते हैं और पूरी तरह से सहयोग करते हैं। और महाराज जी का बहुत बड़ा सहयोग है, जिससे महाराज जी का और हनुमान जी महाराज की बहुत बड़ी कृपा है। सब की मनोकामनाएं पूरी तरह से आराम से पूर्ण होती है। बस इतना ही मैं कहता हूँ। जय श्री राम। जय श्रीराम। आम्ही इथे 5-6 वर्षापासून येत आहे. आम्हाला इथली काहीच माहिती नव्हती, पण तरी आम्ही सगळेजण म्हणत होते म्हणून आम्ही आलो. इथलं हे सगळं पाहिलं. आमची खूप इच्छा होती की आपल्याकडून ही सेवा घडावी. त्या हनुमंताच्या आशीर्वादाने आज आमच्याकडून हा भंडारा करण्यात आला आणि सर्व लोकांची सेवा मिळून राहिली. सगळेजण आपापले काम व्यवस्थित करत आहे. सगळेजण व्यवस्थित जेवण करून जात आहे आणि इथला हा कार्यक्रम असाच अनंत चलत राहो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना है। सबसे पहले जय श्री राम सबको। मैं यहाँ तब से आता हूँ जब यहाँ पे कुछ भी नहीं था और हनुमान जी की इतनी कृपा है यहाँ पे कि अगर कोई भक्त यहाँ आता है ना तो उसे इतना अच्छा लगता है कि वो दूसरे भक्त को जरूर लेके आता है। और इतनी कृपा बनी हुई है हनुमान जी की कि आप देख ही रहे हो कितनी पब्लिक है। और इतना ही कहना चाहूँगा कि बस हनुमान जी की कृपा से बहुत बढ़िया है। जय श्री राम। जय श्री राम। महारुद्र हनुमान जी महाराज मंदिर, रत्नेश्वर भगवान मंदिर, आनंदी आश्रम वडोरा। यहाँ पे प्रत्येक शनिवार को 1000-1200 लोग का भोजन होता है, महाप्रसाद बनता है और जिनकी भी इच्छा पूरी होती है वह स्वखुशी से भोजन करता है, भोजन का प्रसाद बनाता है, लाता है सब। और अगर कोई नहीं है तो भगवान के प्रसाद हर शनिवार को होता ही है। प्रत्येक 52 साल में 52 शनिवार आते हैं। 52 शनिवार को यहाँ पे महाप्रसाद शनिवार के दिन होता ही है, शाम को 7:30 बजे से आरती हुई उसके बाद ऐसा चालू है सर। शेवटचा भाविक जेव्हापर्यंत या ठिकाणून महाप्रसाद घेऊन जात नाही तेव्हापर्यंत अविरत या ठिकाणी भोजन निर्मितीचा कार्यक्रम चालू असते. जे कोणी व्यक्ती दर शनिवारी या भोजन प्रसादीसाठी आपलं सहकार्य करते, जवळपास 700-800 लोक प्रत्येक वेळेस या ठिकाणी प्रत्येक शनिवारी भोजनाचा आनंद घेत असतात. त्यात प्रत्येकाले गरमागरम भोजन कसं भेटेल या ठिकाणी सर्व त्याची व्यवस्था केली आणि ह्या माता भगिनी ह्या अविरत सेवा या ठिकाणी आपल्या ज्या पोळ्या वगैरे बनवायची घेत आहेत. या ठिकाणी सनातनी संस्कृतीचा एवढा आदर आणि एवढा वापर केला जाते की पहिल्यांदा अन्नपूर्णा मातेच्या नावानं कलश स्थापना करून या ठिकाणी भोजन निर्मिती केल्या जाते.
जो कोणी भाविक दरवेळेस या ठिकाणी भोजन देते, सर्व भांडे वगैरे मोफत व्यवस्था या ठिकाणून पुरवली जाते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या आतापर्यंत कसं असते, प्रत्येकाची धार्मिक इच्छा आहे, आमची सनातनी संस्कृती शुद्ध शाकाहारी भोजनाले, शाकाहारी महाप्रसादाले महत्त्व देते, म्हणून प्रत्येक वेळेस जो कोणी या ठिकाणी महाभोजनसाठी व्यवस्था करते, सर्व व्यवस्था या ठिकाणी जे स्वयंपाक बनवण्यासाठी भांडे असतात, सर्व साहित्य मोफत या ठिकाणी व्यवस्था केली जाते आणि हा जो चेहरा तुम्ही पाहून राहिले, हे चेहरा हे या ठिकाणची कायम व्यवस्थेत असणारे आचारी हे 12 महिने 52 आठवडे पूर्ण या ठिकाणी सेवा देत असतात आणि हा वेगळा आनंद, वेगळी अनुभूती या मठात पाहायला भेटते. हे हनुमानजीचं मंदिर आहे आणि याच्यात इतकं चांगलं वाटते, प्रसन्न वाटते असं, आणि जी आपण अपेक्षा केली ती पूर्ण होते आणि याचं तर वर्णनच नाही करता येत. थोडक्यात म्हटलं तर खूप मस्त भंडारा आणि इथं पुष्कळ लोक येतात आणि दर्शन सुद्धा होते. श्री सीताराम जी महाराज की जय हो. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणव महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम. सभी भक्त भगवान की जय हो. आज के आनंद की जय हो. हमारे प्रवीण भाई की पूरी टीम की भी जय हो. गावरान 90 की भी जय हो. आज उनकी कृपा हमारे आनंद आश्रम पर हुई, ऐसा मेरा मानना है. तो यहाँ पर अखंड श्री रामचरितमानस का पाठ हनुमान जी के जन्मोत्सव 2 अप्रैल 2026 से निरंतर चल रहा है, चलते भी रहेगा. भगवान हनुमान जी की कृपा से ये यहाँ प्रत्येक शनिवार ऐसी व्यवस्था भंडारे की होती, जैसा ही आप सब अपने आंखों से देख रहे हैं. हनुमान जी ये बालाजी महाराज स्वयं व्यवस्था चलाते पूरी, और नारायण जी की ये पूरी कृपा है. ये अखंड पाठ समाज के सदगति प्राप्त होए, समाज के ये बच्चे नवी पीढ़ी आने वाले को कुछ सनातन से मिले, यही मेरा प्रयास था. 32 साल लग गए मेरे को ये प्रयास करने के लिए. 32 साल के बाद में भगवान ने, हनुमान जी ने कृपा करे, आज भगवान की कृपा से ये चालू है. जैसा ये चलते रहेगा, हनुमान जी की इच्छा तक इसको चलाना है. आप सबका प्रेम, आप ये भक्तों का सब लगाओ, और यहाँ पर जितनी भी ये यात्रा है ये सब मेरे भक्तों का ही प्रेम है और बालाजी महाराज की विशेष कृपा का फल है. मैं निरंतर ये सेवा करता हूँ, करते भी रहूंगा. हनुमान जी महाराज ने आज तक कभी किसी के सामने हाथ फैलाने की जरूरत नहीं रखे. ये जितना आप सब देख रहे हैं ये स्वयं महारुद्र हनुमान जी की कृपा है और महारुद्र हनुमान जी ही चलाते, ऐसा मेरा मानना है. इसी के साथ मेरे प्रवीण भाई और आपकी पूरी टीम को मेरा पुनः एक बार और धन्यवाद है. सनातन का ये झंडा है, अगर से आप लोगों के सहयोग से, ये मीडिया के सहयोग से, सोशल मीडिया के सहयोग से, आप सभी के सहयोग से अगर से इसका प्रचार प्रसार ज्यादा होता है, जितना होगा उतना आप सभी के घर में पुण्य बढ़ेगा. सबका धन धान्य संपन्न रखेंगे मालिक, और मेरे भी प्रचार से यहाँ पर पढ़ने वालों की व्यवस्था होगी. कोई माता पिता अगर से चाहे तो वो 10 से 25 साल के बच्चे जो उनके हैं उनको यहाँ भेज सकते हैं. मैं रामायण की शिक्षा निःशुल्क उनको प्रदान करूंगा, ऐसा मेरा संकल्प है. ये संकल्प के कारण ही मैंने ये सब पाठ चालू किया हूँ. जय जय श्री सीताराम. हनुमान जी महाराज की जय. सभी भक्त भगवान की जय. लाने वाले की जय, खाने वाले की जय, बनाने वाले की जय. सभी भक्त भगवान की जय. आज के आनंद की जय. सभी के परिवार की जय. जय जय श्री सीताराम. जय श्री राम. आनंदी मठात आज आलो होतो. योगायोगानं दर शनिवारी मी या ठिकाणी येत असतो. प्रत्येक वेळेस या ठिकाणी वेगळा आनंद असते आणि सनातन आमची संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा खरा आनंद आणि अखंड जे प्रभू रामाचं रामचरित्र मानसाचं कायम या ठिकाणी जे असते वाचन चालू असते, कथन चालू असते. महाराजांनी बोलताना हे सांगितले, कोणाला जर रामचरित्र मानस शिकायचं असेल, रामायण शिकायचं असेल
तर नक्की या ठिकाणी या मोफत व्यवस्था केली जाते आणि हे सर्व व्यवस्था या ठिकाणी तुम्ही जे पाहून राहिले हा एक वेगळा आनंद आहे आणि प्रत्येक वेळेस याच्यापेक्षा जास्त लोक येतात, महाप्रसाद घेतात, भोजन करतात आणि जातात. असा हा वेगळा आनंद आनंदी मठात कायम पाहायला भेटते आणि प्रत्येक जण आपल्याला जशी सेवा करता येईल त्या सेवेच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करत असतात. तर तुम्हाला जर असं वाटलं तर नक्की या ठिकाणी या दर्शन घ्या. शनिवारी या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था केली असते आणि या भोजनाच्या स्वरूपात एकदा आनंदी मठात या, नक्की तुमच्या मनाला आनंदी वाटेल. तर परतवाड्यापासून जवळ असणाऱ्या वडुरापासून बेलखेड रोडवर असणाऱ्या आनंदी मठात एकदा तुम्ही या आणि या ठिकाणचा आनंदाची अनुभूती घ्या. गावरान 90चं खास समर्पण या आनंदी मठाच्या चरणी.